हे बघा, हे आहे विष्णू मंदिर. बघू शकता तुम्ही, जुनं आहे पण प्राचीन विष्णू मंदिर आहे. ईश्वर मंदिर. लिहिले बघा, मामलेश्वर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर. जाऊ चला वरती, येऊ दर्शन आपण मामलेश्वर. इथं पण लाईनच लागली आहे, इथं थोडा टाइम लागू शकतो आपल्याला. इथं टाइम लागेल आपल्याला दर्शन घ्यायला. बघू आता कसं काय ते. हे मंदिर आहे पण प्राचीन वास्तू आहे. त्याला बघू कसं काय ते. आणि एक तुम्हाला दाखवतो बघा, इथं बघा काय लिहिलंय. याला पण मध्ये जायचं होतं. हे बघा, हे असं आहे. धन्यवाद. चपला करून ठेवलं. आगे चलो. जसे बाहेर निघतो आपण, इथे एक मोठी शिवलिंग. सकाळ झालेले ममलेश्वरचं ज्योतिर्लिंगचं दर्शन पण झालेलं आहे. सगळे येतच आहे त्यांच्या बॅगा बिगा घेऊन मस्त. आता बघू काहीतरी पेटपूजा करू, मग बोटीत बसू ना, थोडा फिरू आणि मग आपण परतीच्या प्रवासाला लागू. तर बघू, पहिले वॉशरूमला जायचं. वॉशरूम बघू कसं काय ते. येतात मंडळी, जाऊ सगळे एकसाथ जाऊ. कलाकारी भेटल्या आम्हाला. एक चार्जिंग लावण्यासाठी मिठाई डबे खाली काढले तरी. कशी एक एक भेटतात कलाकारी काय माहिती. मागावर रे लवकर. काय मागवतोय? मॅगी बोलतोय. हां ठीक आहे. आलोय मस्त आता नाश्ता विष्टा करून बोटिंग करायला. हे बोटिंगचा रेट बीट विचारत आहेत. आता करू बोटिंग थोडं, म्हणजे बोटमध्ये बसून थोडं फिरवतील आपल्याला. बघू आता कसं काय. याचं काही 150 रुपये पर पर्सन आहे. आता बघा कार आहे तर तुम्ही बघाशी बघितलं ते रात्र होतं. आता तुम्हाला सकाळचं दाखवतो कसं आहे नजारा. बोट घेतलेली आहे आता. बोटमध्ये आपली पब्लिक बसलेली आहे मस्त. आता बोटवाला चालू करेल तरी 10 पब्लिक झाले की 1 2 3 4 5 6 7 8 9 जण. अजून एक पॅसेंजर पाहिजे, मग 10 झाले की जाईल. यो भाई, यांनी तर नुसता त्रास दिले. नुसता फोटो काढ नुसता यायला नुसता. मंदिर कसं दिसते मंदिर इथून. आता बोट चालवलं मस्त. आपण पूर्ण राऊंड चक्कर मारणार आहे. बघू कसं काय तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ तरी क्लिप काढेलच. त्याला याचा पहिले फोटो काढतो. नुसता त्रास देते मला फोटो काढतो ह्याचा. अशा प्रकारे आमची बोट निघलेली आहे. टिव 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 सगळी परिक्रमा करायला निघलेली आहे. हे भाई, हे उलट हो रे. हे ना बोट लागली असते आता. भाईनी बोट चालू केली. आम्ही चाललोय परिक्रमा करायला पूर्ण. बबलू, या पडेला काय तुला आई सांगता हो. मंदिर पे आ जाएगा, ठीक है. तू आते वक्त मेरा बनाना है उधर से, तो मंदिर आना चाहिए. इथं नाही ना मग तुला रिटर्न. हां, आता पूर्ण परिक्रमा मारून देईल आपल्याला मस्त पूर्ण.
शकता तुम्ही बोटिंग चालू झालेली आहे. ब्लॉग मध्ये टाकायचं आहे. ह्याचा काय वेगळाच शंकराचार्याची, ही बघा ही शंकराचार्याची मूर्ती 108 फूटची आहे. अबे नदी आहे. काय बोलला कावेरी कावेरी आणि नर्मदा हे बघा ही एकत्र होते. ही नर्मदा आणि ती कावेरी त्या साईडची, त्या दोघांचा संगम होतो इथं तुम्ही बघू शकता. आता ही नर्मदा आपली आणि ती आता कावेरी. आता आपण कावेरीमध्ये जाऊ. मंदिरच्या जवळ घ्या ते व्हिडिओ काढा. ही कावेरी, ही नर्मदा, ही कावेरी. ही नर्मदा आहे आणि कावेरी हे दोघं मिळतात. ही नर्मदा, ही कावेरी, दोघांचा संगम म्हणून एक नदी होती इकडं. आता आपण दुसरी साईड चाललो, मंदिराच्या दुसऱ्या साईडने. अरे पाण्याचा प्रवाह तसा आहे. आम्हाला उतरावत लावले यांचा काय नुसतं याचा फोटो ओपन आहे, नुसता फोटो. इथून आम्हाला उतरत लावले का पाण्याचा फ्लो जास्त आहे म्हणून तर मी तिकडं चालत जावं. तेव्हा तिथपर्यंत चालत जावं. कुठे गेला माझा बोट? हां तेव्हा इथपर्यंत चालत जावा. आम्ही तिकडे येतो. 300 रुपये 50 रुपये कट. ऐक भाई को भी बस. अरे चल ना भाई. चला आता इथून चालत जाऊ. जंगल या साईडला मंदिर जंगलाचे. चला आता इथून जाऊ चालत. हां सेटअप बघ असेल लावलं. सेटअप टाइमपास करायला. दगडावरती दगड रचले. कसं वाटते रे चालत चालले तू? कशा लागला? एक नंबर काय? पैसे किती द्यायचे? 250 का 300? तुला काय वाटतं? 300 कशाला चालत लावते आपल्याला तो? मतलब अरे पैदल चला रहा है ना. हाँ 200 देंगे ना. हाँ 200 त्याला बोल भाई तुम्ही आम्हाला चालत घेऊन गेलाय. आम्ही तुला 150 रुपये देगा. भैया हमारे भी कम करवा देना. सब इकट्ठे होके देंगे ना, इतना चलवा रहा है तो. एक तर आम्हाला चप्पल पण घालायला लावली नाही. लोग आपको पहनना चाहिए ना. चप्पल भी नहीं लाया, हमारा क्या बुरा हाल हो. अगोदर सांगायला पाहिजे होतं चप्पल घालून या. तर यावी चप्पल घालून आले असते. यावी चप्पल घालून आले. बाकीचे हे कोणते आहेत वेगळे आमच्या बरोबर. आणि बाकी आम्ही तर चप्पल आमचे घालून आलो सेफ्टीसाठी. आता इथं आम्हाला एवढा 15 मिनटं चालायचा प्रवास त्यांनी दिलाय, ते पण जॅकेट घालून. याला पनमोदी झाला आणि बोलते 300 रुपये दे. का 300 रुपये द्यायचे ते ज्यावेळी बोलतात का 50 रुपये कापून द्यायचे. बघू आता काय बोलतो. चला आता तुम्ही नर्मदा डॅम पाशी आम्ही आलो आहे. एवढा मोठा, किती मोठा बघा नर्मदा डॅम. पूर्ण आणि आय थिंक वीज निर्मिती होते यांनी डॅममुळे.
आपली परिक्रमा पूर्ण फिरून आपला ओंकारेश्वर मंदिर बाहेरून बघा असं दिसतं एकदम. आलाय आपला स्टॉप जिथून आपण निघलेलो. चला फायनली चाललो आपण बस डेपोला आपले इंदोर. याला तर फुल म्हणजे नुसते फोटो काढलेत, नुसतं फोटो विचारूच ना, नुसते फोटो काढते. आम्हाला सांगते हे काढ, असा काढ, तसा काढ, यो पण. आणि तो एक आमचा माणूस नुसते फोटो काढून आम्हाला हैराण केले. आता चाललोय बस डेपोला इंदोरवरून, सॉरी आपला कुठला कालेश्वरवरून डायरेक्ट आता इंदोरची बस पकडणार आणि तिथून मग डायरेक्ट आपली ट्रेन आहे. ट्रेनला रिलॅक्स आराम करायचा आली असेल तर, आणि मग डायरेक्ट भिवंडी उद्या सकाळी 5 वाजता भिवंडी डेपो आहे, भिवंडी रेल्वे स्टेशन. तिथून मग हिरेशी भाऊची गाडी घेऊन टाना घरी आणि कामाला. चलो बाय. आपलं टमटम आहे आपल्या टमटम, इथं बजाजची टमटम आहे रिक्षा. बाई आता असं सीन झाले येणार होती पोरगी रिक्षाला सांगून गेली की आम्ही येतो 4 पोरी आहे. आमच्या भावाला बिचारायला पुढे बसवलेला त्या पोरीच्या पायी. आणि आता बोलते की नाही मागे बस, त्या पोरी गेले. आता पोरी काय आल्यात नाही, त्याला परत मागे पाठवलाय. जा बोलते आराम कर, त्या बरा नाही वाटत. आपलं वाजलं पाहिजे. कंडक्टर ने लगाया ये गाना. नाला तुझे कुठेही जा, आपलं गाणं वाजलं पाहिजे. साधा कामच नाही आपला. स्लीपर मध्ये बसवलं आम्हाला आणि 150 रुपये बघा. 150? हाँ कितना 300 150 रुपये रे भाई, 150 रुपये. उसको देगा भी नहीं मैं. चला खोलो खिडकी. असं बसून आहे बाहेर जाऊन. ए भाई मग आम्ही का गरम मरू का गरमी, तो बाई सगळी खिडकी लावली. चला उतरलो आहे बसमधून, आलो आहे स्टेशनला. आता भेंडी एक टायमाला वाटलं की आम्हाला गेली गाडी, जास्तच थोडे आलो आम्ही. पण नंतर माहीत पडलं ट्रॅफिक जास्त होतं आणि घाटावर पब्लिक पण दुनियाभरची भरलेली, त्यामुळे समजत होतो. तुला तर स्टेशनला आलो इंदोर, बघू आपली ट्रेन लागली का नाही, कसं काय ते. अजून 1 तास आहे आपल्याला. आताचे 3 वाजलेत. 4 वाजता येईल मे बी माझ्यावर. जरा 4:30ची ट्रेन, 10 तास अगोदर आली तर बरं होईल. जरा चालेल. ते बसले तिकडे आपले 3 जण. यो एक फोटोग्राफर नुसता फोटो काढायचे असतात, तो आला तर माझ्या जोडीला. वॉशरूमला गेलो जरा. चला जाऊ. चला आम्हाला ट्रेनमध्ये बसायला मस्त जागा भेटलेली आहे. वाय आता बाकी सगळ्यांना भेटली जागा, टेन्शन नाही. फक्त मागे पुढे झाले. या डब्यामध्ये 49 नंबरला आणि 68 नंबरला आहे. सगळ्यांना भेटली व्यवस्थित जागा. आता टेन्शन नाही, घरी जाऊच तर निवांत जाऊ, झोपून जाऊ. काय टेन्शन नाही. चला कसली गर्दी आहे भाय. बरं झालं आपण कुठे बसलो, आपण इंदोरला बसलोय. उज्जैनला तर फुट्टे गर्दी आहे. आमचं नशीब इंदोरला बसायला भेटले आम्हाला. ती बघ कसली गर्दी. झेंडूची फुलं भाई, फुलं घ्या फुलं. असं बोलला तो. पेरू घेतले खायला, मसाला पेरू. दुसरं काही खाऊ वाटत नाही. स्टेशनवरती बाई तसं काय असतं कसं बाई सांगता येत नाही, म्हणून दुसरं काय नाही. पेरू भेटला म्हणून घेतलंय खायला.
सुके मसाला पेरू हो कसं लागतं. चला गाईज आम्ही उतरलेलो आहे मित्रांनो. आता जाऊ घरी. पहिले ती बाईक घेऊन अशी बाईक आणली आहे घरी जायला. येताना बाईकच घेऊन आलो आम्ही. बाईक घेऊ आणि आता जाऊ घरी आणि असलं ताणून झोपू डायरेक्ट 9-10 वाजता उठून डायरेक्ट कामाला पळू. सध्या कॅपॅसिटी पण नाही कसली लो झाली आहे बॅटरी पूर्ण. घरी जाऊन मस्त आराम के साथ. सर्व घेतला ना भाई. हे काय सामान काय होतं जास्त सामान काय नव्हतं. 3च तर होते आपल्या वस्तू. इरेशा चला. सर्व घेतला ना. इरेशाचं तुझ्या पॅकेट काय चावी काढ पहिले बस. चला जाऊ. आलोय बिल्डिंग खाली आता. परसाद घेतला आता. तम्म्या चाललाय. चले जाऊन झोप. हां कामाला जायचं भाऊला. जायचं तो कामाला. तो पण सकाळी जाईल मी पण. चला बाय. चला मित्रांनो आता बाय वेळेची वेळ आली आहे आणि मला झोपायची वेळ आली आहे. तर मी झोपेल मस्त जाऊन चांगल्यावर करून. झोप तर झाली पण कसं अजून एक झोप मारणं गरजेची आहे. 4 तासाची. कामाला जायचं म्हणून काम करायचे मला त्यामुळे चला बाय. गुड नाईट. माझी सकाळ झाली तरी गुड मॉर्निंग गुड नाईट. चला बाय.